नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी. आज आपण बघणार आहोत रूट कॅनलनंतर कॅप का बसवावी, त्याचे कारणे, कॅप कोणत्या प्रकारची आहे त्याच्याबद्दल. जेव्हा आम्ही पेशंटला कॅप बसवायला सांगतो. कॅप का गरजेची आहे? कारण तुमचा दात जो असतो रूट कॅनलनंतर ठिसूळ होतो. त्यामुळे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी कॅप काय करते? स्ट्रॉंग बनवते, मजबूत बनवते त्या दाताला. नाहीतर तो फ्रॅक्चर होऊ शकतो. त्याला काढावं लागू शकते. रूट कॅनल पण वेस्ट होऊन जाईल. त्यामुळे कॅप बसवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता दाताच्या कॅपचे प्रकार कोणते आहेत? आता आपण बघूया दाताच्या कॅपचे प्रकार. दाताच्या कॅपच्या प्रकारामध्ये मेटल, PFM, झिरकोनिया, ई-मॅक्स असे वेगवेगळे प्रकार आहे. मेटल कॅप ही मजबूत नसते पण सिल्वर कलरमुळे नॅचरल वाटत नाही. PFM कॅप मेटल आणि बाहेर टूथ कलरचं कोटिंग असते. ही कॉमन आणि बजेट फ्रेंडली आहे. झिरकोनी कॅप सर्वात उत्तम आणि मजबूत मानली जाते. स्ट्रॉंग, लॉंग लास्टिक आणि पूर्णपणे नॅचरल दिसते. जर एस्थेटिक आणि स्ट्रेंथची जर गोष्ट केली तर झिरकोनिया कॅप हा बेस्ट पर्याय आहे. आता आपण बघूया कॅपसाठीची प्रक्रिया कसं असते. दाताला एक वेगळा आकार दिला जातो आणि त्याच्यानंतर त्याचा माप घेऊन ते कॅप बनवली जाते. तुम्हाला दाताला जर नैसर्गिक लूक पाहिजे असेल तर कॅप बसवणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण रूट कॅनलनंतर दात ठिसूळ होतो.